दिवस निघाला काय? हा, उठला सुटला का ते खबुतराच्या मांग, उठला सुटला का त्या खबुतराच्या मांग? ले 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 तू याची बोलू राहिली मी बिचक्या? हा, निघाला का म्हटलं तुला दिवस? झोपीत आहे भामट्यावानाच्या हेच बोंबलत राहतं. ले काय वय नाटक त्याले? तू जाय बरं आंध्र, मॅट नको करू फालतूची. जा आंध्र जा. त्या बाबाला येऊ दे, झोडपालेच लावतो तुला चांगलं. अरे जाय ना बाबा, जाय ना आंध्र. कायले मॅट करू राहिली इथं? जा. शर्यतीत कोणतं खबुतर लावू राहिला? हे आहे ना इथं मकाऊ मध्ये, इले फेकतो ना वरत. हे चांगली उडानची आहे, चांगली उडान घेते. येतच नाही लवकर खाली, इलेच फेकतो. अरे बिस्के, वरत येऊ का रे खबुतर पाले? तुम्हाला चंद्री लागली का आता खबुतराची? जाना आंबे इका ना, इथं काय आले? अरे पाहू दे ना खबुतर कसे असते तर. येतो वरत आम्ही. बरं या बाबा वरत. चल त्यापाशी तले का बिचक्या लय खबुतर आहे रे. हे तर लय खबुतर दिसू राहिले. लय म्हणजे अरे कोणीच नव्हते इथं. सगळ्यात पहिले खबुतर आणणारा कोण माहित आहे? बिचक्या होय बिचक्या. हा बबन्या झालं, पाशा झालं, हे आपल्या देखताचे वय आणणारे. यायला मॅच दिले खबुतर घेऊन. यायले तर खबुतरातलं याचं बे नाही समजत. पुऱ्या खबुतराचे नाव बी नाही माहित म्हटलं त्याले. चले का रे बिचक्या? हे म्हटलं घुमून पूर्ण गाव राहिले आणि येऊन इथंच बसू राहिले असं काऊन? रमले आहे ते चांगले, कुठं सोडशील तर येन इथंच बसून. मग किती वर्ष झाले आता त्याले चांगला रस्ता पार झालेला आहे ना. कुठे फेक, इथंच येऊन बसन ते वय काय बबन्यान पाशासारखं कंट्रोलचे गहू खाऊ घालतो. ओरिजिनल मसूरची डाळ खाऊ घालतो म्हटलं. बाजरा खाऊ घालतो त्याले, ज्वारी खाऊ घालतो. प्युअर माला इकडे, म्हणून तर खबुतर उकडे भटकत नाही. आता खिलाई पिलाई चांगली पाहिजे. आणि त्याचे खबुतर जर उडत त्या याच्यात आले तर मग पच्चम द्याचं काम नाही आहे. एकदा आलं दुसऱ्याचं खबुतर आपल्या याच्यात का डबल द्याचं काम नाही आहे. डायरेक्ट पच्चमचा काम आहे. ठेवाला एक खबुतर कितीच आहे? ठेवाला 800 रुपयाचा खबुतर आहे. तिलंकी म्हणते त्याले, तिलंका नर. आणि याले काय म्हणते? याले मकाऊ नर म्हणते. अरे तुम्हाला कोणत्याही खबुतराचे नाव विचारणं, सगळ्या खबुतरचे नाव सांगतो तुले. ते बाकीच्या सारखं काम नाही आहे ना आपलं. आपण पुरा पहिले अभ्यास करत असतो, नंतरच आपला बिझनेस चालू करतो. आणि समजा मग आम्हाला खबुतर जर इकत पाहिजे असेल तर मग आता माय खबुतर तर सगळे रमलेले आहे. त्याच्याच्या मी तर काही इकत नाही. सगळेच माय कसे मागीचे आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी तुम्हाला घेऊन देतो. डायरेक्ट बोलून देतो तुम्हाला. शर्यतीचे खबुतर आहे माये, मी कसे काय देणार आहे? 50-50, 60-60 हजार रुपये जितलेले खबुतर आहे ना. आम्हाला बी शर्यतीचेच खबुतर घेऊन दे. मी नेतो तुम्हाला. तुम्ही पाहून घ्या तुम्हाला कोणते पसंत येते तर. लय कलरचे असते, वेगवेगळ्या जातीचे असते ते. तुम्हाला जे पसंत येते त्या हिशोबाने घ्या. किती आहे तुमचं बजेट, किती आहे सांगा मला. 1000 रुपये आहे बा आमचं बजेट. अरे 1000 रुपयात तर 2 खबुतर या 500-500 रुपयेवाले. आणि चांगला घेतो म्हटलं तर मग एकच येते. आणि मग त्याच्यात कसं काय होय, तालमील नाही होत ना त्याच्यात काही. कमीत कमी आता जे माय खबुतर आहे ते आहे 30,000 रुपयाच्या जवळ. जास्त पण कमी नाही. तर तुम्ही कमीत कमी 10,000ची तरी ताकद लावा. म्हणजे चांगले जोडे येते 10,000. तुम्ही सांगा कधी चालतात आणाले, आपण चाललं जाऊ. मग खन्नी घ्या लागेल ना त्याच्यासाठी इकत. काही खन्नी गिन्नी नाही घ्या लागत. तुम्ही चला माझ्यासोबत. भंगारवाल्याच्या दुकानातून तुम्हाला 1 नंबर खन्नी बनवून देतो मी. एकदम कम बजेटमध्ये काम करून देतो. तुम्हाला जेव्हा आणायचे आहे खबुतर तेव्हा मला फोन करा. फोन नंबर तर आहेच. हा, आणि चल जा मग आपण चाललं जाऊ आणाले. चल येतो मग बिचक्या. हा या चले. चल बरं पाशाचे खबुतर पाहून येऊ. तुले सांगू राहिली मी पाशा, जर खबुतर काय पापडावर हागले हा, त्याला ना ताशा वाजवीन मी. मग म्हणजो उचलून घे. त्याचा काही भरोसा नाही. ते कायच्यावर हाकते, पापडावर, कुरड्यावर, शेवड्यावर स्पेशल हाकते ते. हे का पापडावर हागले? हागेपर्यंत ना झोटीन तुले. मग म्हणजो कधी. अरे उचलून घे ना आई. झाले ना, वाहिले ना ते. किती गोव घालतं त्याले आता. तुले सांगितलं होतं ना का आजच्या दिवस खबुतर खोलू नको. अरे काय उपाशी मारू का त्याले? दाना पाणी तर चाराच लागन ना. 1 रुपयाचा इन्कम नाही त्याच्यापासून. नुसतं कावन काव आहे. नुसतं आ हु बोंबलत राहायचं. दिवसभर तेच काम करत राह, झोपी तेच काम करत राह. चले चले. अरे काय रे भाई पाशा, अरे तुम्ही दोघं काय करू राहिली इथं? खबुतर पाले आलो होतो बा त्याले. बबण्याचे पाहिले, बिचक्याचे पाहिले, तर त्याही पाले आलो. या ना तर वरता या. बापा पाशा, त्याही बशीले खबुतर आहे रे. काय म्हणे बिचक्यानं स्वतःची तारीफ केली असेल ना, का सगळ्यात जुना आहे, नसा आहे तसा आहे. आपल्या एवढे कोणापाशी खबुतर नाही आहे. आणि आपल्याला पुऱ्या खबुतराचा नंबर पाठ आहे आणि नाव पाठ आहे. हा म्हटलं असेल ना म्हणे बा तो. सगळ्यात जास्त जुना आपणच आहे म्हणे या पट्ट्यात. किंग आहे म्हणे आपण, खबुतराचा किंग. उद्या माहीतच पडते ना आता कोण आहे किंग आणि काय आहे तर. हा उद्या शर्यत आहे, उद्या यायचं तुम्ही 2 जण पाहिले. तुम्हाला कशी काय चंद्री लागली खबुतरायची? आम्ही म्हणजे धंद्याच्या हिशोबानं घेऊन राहिलो होतो आणि शर्यतीच्या हिशोबानं. शर्यतीत चांगलं बक्षीस भेटते म्हणे आणि खपते बी म्हणे हे चांगले जोडे खबुतराचे माग त्या हिशोबानं घेऊन राहिलो होतो आम्ही.
अरे काही घेऊ नका याच्या मागे लागू नका. हे मॅट पण होऊन जाते पुरं. झोपीत उठल्यावर दिवस रात्र याचीच चंद्री लागते. कामं धंदे सोडून द्या लागते. कसे आंबे इकू राहिले न तुम्ही? आंबे चालू द्या. याच्या मागे काही पडू नका तुम्ही. खबूतर घ्यायचा विचार चालू आहे का तुमचा? विचार चालू होता आता खबूतर घ्यायचा. घ्याव का नाही घ्या आता. पहा तुमची इच्छा. आता तुम्हाला नाही म्हटलं तरी तुम्ही घ्यायचा. तुम्हाला घ्यायचं असलं तर. पण तुमच्या घरावर जागा नाही आहे ठेवाले. चेता त्या घरावर नाही आहे आणि सोन्या त्या घरावर रे. त्या घरावर कुठं आहे जागा? जागेचं काही नाही. जागा तर पाहूनच घेऊ. पण घ्यायला पुरण काय म्हटलं फायदा आहे का याच्यात? आपल्याला पाहिजे फायद्याचे सौदे. ते आपल्या ऐकून होत नाही रे बा. आ उ करणं आणि लोकांच्या घराकडे जाणं आणि त्या लोकांच्या घरावर चढून आणणं खबूतर. ते आपल्या ज्यांना जास्त डोकसामारी काही होत नाही. आपल्याला पाहिजे झटकापट. तसं थोडी असते. आता एवढे खबूतर आहे ना अंडे दिले आहे. आता यायच्या अंड्यातले पिले निघन ते मी मोठे झाल्यावर इकन. असा व्यवसाय चालते. एखादा मान थोडी भेटत असते. शर्यतीचं कोणतं खबूतर होय दाखवून एखादं उडवून. इकडे या पा शर्यतीचं खबूतर पा कसं वरतं उडते. आता या इकडे. वरता पाहिजा सगळे जण. अरे बापरे हे तर चाललं वरतं. हे तर खाली याचं नावच नाही घेऊ राहिलं रे पाशा. येन का नाही येणे खाली. आता ते काही येत नाही 10 वाजेपर्यंत. ते तसंच आहे शर्यतीचं खबूतर. पहिलेच मी त्याला बाहेर काढत नाही. आता तुमच्या ज्यानं काढलं म्या पा. आता ते काही येत नाही रातभर. आणि का रे मग पाशा हे मांजरी गिंजरीचं भेवणी आहे का? मांजर येत असं नाही येले खाले. मांजर गलती नाही माझ्या डोळ्यानं दिसली का त्याचे 1 दन का 2 तुकडेच आहे. मांजरीचा भेव राहते पण नाही पाशा येले. अरे मांजरीचं अरे मांजर सोडतच नाही येले. खाऊनच टाकते. काही कस खबूतर माय मारून टाकले चांगले. का रे पाशा हे सगळ्यात जास्त उडाले पाहिजे म्हणून यायले काय खाऊ घालायचं? यायले खाऊ घालायची मसूरची डाळ, बाजरा खाऊ घालायचा, ज्वारी खाऊ घालायची. पेडिग्री नाही जमन काय? पेडिग्री मागं कुत्रा आणलं होतं तर घरीच पडलेली आहे त्याच्यात अशी. ते जमन नाही का बारीक करून? अरे खबूतर होय ना राजा ते. कुत्र होय काय? उरली आहे पेडिग्री तर आपल्या इकडल्या गावातल्या कुत्र्याला टाकून देणं. पेडिग्री गिडिग्री नको टाकजो. फालतू कामं नको करजो. काहीच्या काही बी मरून टाकतं का ते मारतं का त्याले खबूतर राहिले. म्हणून तर विचारलं म्यातलं जमते काय बा? जमत असेल तर देतो ढकलून. काय उरायला बारीक करून थोडंसं. पाय रे बा तुले काय वाटते तर मी आता तुला सांगितलं नाही तर मग म्हणशीन. आणि का रे पाशा ते त्याला मसक्कली म्हणते. ते मस्त असं मोरासारखं पीस काढते मागून. हे कबूतर नाही का त्यापाशी? वा आहे ना. मकाऊ पाव फर्रा म्हणते त्याले. मागून ते पिसारा कापा लागते तसा त्याचावाला. ते उडताना असा दिसते चांगला. मकाऊ पाव फर्रा आहे तो. कधी फुरसत आहे मग तुले? चल ना आम्हाला दे यार कबूतर घेऊन. आता तुम्ही माणसांना तवा देतो घेऊन. काय आहे त्याच्यात? चल येतो मग आम्ही. जमलं तर मग उद्या येऊन जाईन. पहिले खन्नी गिन्नी आणायला लागेल ना त्याच्यासाठी. कायच्यात राहीन ते? हा ते सगळं घेऊन या तुम्ही. कुठून आणायचं आहे काय आणायचं आहे तर तुम्हाला. मग त्याच्या बाद चाललं जाऊ आपण खबूतर आणाले. आणि सोबत बिचक्याले घेऊन घे जा. त्याची जरा वळकी आहे. तू मले जरासा आराम करू नको देत जाऊ. बस आता चालू मी वावरातून. हातपाय धुतले चहा पेलो आणि अधिक पाठवू राहिली तुम्हाला आता चौकात. तुलेच काय झालं होतं झाले? मी काय आता ते किराणाचं सामान आणाले चौकात जाऊ काय? गेली म्हणून काय झालं? मेकअप करायला नाही जात का तू चौकात? तिथंच तर ब्युटी पार्लर आहे. तवा जाणं होते. आणि असं तुले किराणाचं सामान आणायला जाणं नाही होत. अरे किराणाचं सामान नाही ना. आणि आंबे घेऊन या रसाले. आज शनिवार आहे तर आंब्याचा रस करतो. आणि हे सगळं किराणा जो आहे ना पापडाचाच किराणा होय. तुम्हालाच लागते पापड खाले. बरं जातो. आज आंब्याच्या रसासोबत मांडे कर. मांडे बनव चांगले 1 नंबर. अरे माझ्यासाठी तंबाखू आणतो रे. चिलम मध्ये टाकाचा. हा आणतो. तुमचा दिवसभर ते चिलम पेना चालूच देत जा. पाहुणे येऊ कोणी येऊ काही येऊ जवाई येऊ काही घेणं देणं नाही आहे तुम्हाला. तुमचं चालूच देत जा. भाषण कमी दे. जाय आपलं काम कर. मांडे बनव तू जेवाले. नुसतं खायचं आणि चिलम ओळाचं सांगा त्याले. धुवा आला धुवा. मोहनचा होता फक्त 10 रुपयाचा. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार दोघाली. काय म्हणते अरविंदराव? धुवा आला राजो. मोहनचा होता 10 रुपयाचा. ते आता भल्ला बांधत कामाला. आता आपला किराण्याचा खर्च निघून जात होता. बरं जाऊ द्या. चलता का नामदेवराव? येऊ बात आपण. आंबे आणि किराणा घ्यायचा आहे. इथं बसूनच आहे तुम्ही. चला येऊ बात. काही होईन का म्हटलं कार्यक्रमाची सोयस आहे? काय राजो नामदेवराव कधी तर म्हणत जा का मी पाहतो म्हणून. कधीच नाही. मस्त काम आहे ना. मस्त काम आहे. अरे एकांडा कबा नाही बा खुशीनं घ्या बा जात्या तुम्ही आज प्या. असं काहीच नाही. कधीच नाही. तुम्हीच पाजा कधी बी. अरे पैसे पाणी नाही आहे माणसापाशी. पैसे पाण्यानं तुटला आहे. त्या शेअर मार्केटमध्ये पैसे लटकले आहे. त्या युद्धाच्या काही शेअर वर तर चाललं नाही. वांद्यात कामाला आहे ना. तुमचं 12 महिन्याचं लढणच राहते का शेअर मार्केट डुबला आहे. शेअर मार्केट वरत आहे म्हणजे खर्च पाण्याला काहीच नाही ठेवत का तुम्ही? 60,000 पेन्शन आहे तर त्यातले 60 रुपये नाही ठेवत का खर्च पाण्याला तुम्ही? बरं आजच्या दिवस पाजा तुम्ही. उद्या मी पाजीन तुम्हाला. बस असेच म्हणता. चला बसा बाबा. चलता का हो अरविंदराव? नाही हे आता सध्या अधिक आकडे लिहा लागते ना. अधिक शो बाकी आहे ना. दिलीप भाऊ कुठे गेले? दिलीप भाऊले लागली संडास. काल खाल्ली म्हणते दायभाजी आणि त्याच्यात होत्या हिरव्या मिरच्या. त्याच्यानं ते बस तिकडेच चालले घडी. नाही धुवा आला धुवा.
अरे ते गाडी लावायची होती ना सरपंच साहेब बरोबर, आळवीच देता राहून. अरे बाकीचे गिरे कुठं लावून गाडी? अरे 15 मिनिटात किराणा होऊन जाते माया. 15 मिनिटात किराणा घेतला का मी चालला जातो. 15 मिनिटात कोणती गिराईक घेऊन पडू राहिली इकडे? पटकन दे मला जाऊ दे ना. पहिले ते गाडी जे आहे सारखी सुधी लावा, त्याच्यानंतर किराणा भेटा ना आपल्या दुकानात, नाही तर किराणा देत नाही. मग जाऊ का दुसऱ्या दुकानात? फालतू डोकं खराब करू आला का तू आता? गेले तर चालते मला काही घेणदेण नाही. माये मागचे पैसे क्लिअर करून द्या आणि कोणत्याही किराणा दुकानात जा. बरं मी देतो ते सरपंच साहेबाची गाडी लावून, तू किराणा काढ मग घ्या. जाय बरं. सरपंच म्हणले तर काय रंगबाजा करू आले काय? आणा इकडे ती चिठ्ठी थैली. हे थैली घे, याच्यात चिठ्ठी आहे. हे सामान काढून ठेव. तोपर्यंत मी येतो जरा आंब्याच्या इकडे राऊंड मारून. अरे आंब्याच्या इकडे कुठं राऊंड मारता? त्या 2 पोट्ट्याने आणले होते चांगले हिशोबात आंबे, आणि चांगले होते, जरा गोड खाले. ते 2 पोट्टे तर आलेच नाही आज. अरे मी त्या 2 पोट्टे पच्चेच घ्यायला आलतो ना आंबे, सोन्यांचे त्या पच्चे. बंद केलं का ते ना आता? आता कोणता धंदा लावू राहिले? अधिक चोऱ्याचा गाड्या चालू केले? काय माहित काय आहे काय नाही, त्याचं त्याईलेच माहित. मला आज आंबे पाहिजे होते 5 किलो. शनिवार आहे तर उपास आहे तर कायचं कुठं गेले काय गेले काय डोळ्यानं दिसून नाही राहिले. आता पताच नाही आहे त्याचा. आखरी दुसऱ्या जणापासून आणा लागले मला आता दुसऱ्यापासूनच आणा लागन. तू सामान काढून ठेव, मी येतो बात. पहिले तुम्ही आता मला 90 पाजा, त्याच्यानंतर ते आंबे घ्या का काही घ्या. अरे पहिले आंबेवाल्यापाशी जाऊ. हा त्याला मला सॅम्पल दाखव कसा आहे तर ते सॅम्पल घेऊ. चकण्या लिहून जाते ते सॅम्पल आपल्याला. अरे हो राजू तात्या, हे तर मला लक्षातच नाही आलं. तुमच्या काय लक्षात येते? चला. बिना गुटलीवाला कोणता आहे बिना गुटलीचा? दाखवा बरं जरासा. हे पहिले खाऊन पा तुम्ही. गोड वाटला तरच घ्या आंबा, नाही तर घेऊ नका. खाऊन पा फक्त एकदा. आंबा असा एकदम गावरानी, एकदम टेस्टी. अरे हा मी खायन, पण हा मागचा माणूस तर पायन ना. यायले द्या मग एक फोड. तुम्ही घ्या आणि तुम्ही घ्या भाऊ. पहिले खाऊन पा. चांगला वाटला तर घ्या, नाही तर नका घेऊ. आपल्याला काही याच्यातलं माहित नाही. घरच्या बायाले दाखवतो, घरच्या बायाले खाऊ घालतो. कसा आम्हाला आंबा काय कमी नाही पाहिजे. आम्हाला आंबा जर पसंत आला तर आम्ही 10 किलो आंबा घेन. फक्त हिशोबशीर लावजा बरोबर. पुऱ्या बाजारात घुमशान आपल्या एवढा सस्ता जर आंबा कोणी देण तर मग म्हणजा मले असा क्वालिटीचा आंबा देतो एकदम. आणि गुटली म्हणसान तर गुटली उलीशिकच निघन त्याच्यात. म्हणजे पुरे पैसे वसूलचा कार्यक्रम आहे. कोणता होय आंबा? हा वाला होय का? आता लंगडा आंबा दिसू राहिला हो. लंगडा आहे, राजापुरी आहे, मल्लिका आहे. हा कोणता पाहिजे तुम्हाला सांगा फक्त तुम्ही. केसर आहे, दशेरी आहे, तुम्ही फक्त आंबा सांगा. बरं हे घरच्याला दाखवून येतो मी 5 मिनिटात. हिशोबात लावजा फक्त. लो आम बिना गुटलीवाला भल्ला दिमाग लावला पण तुम्ही. चटण्याची सोय साहेब फुकटच लावली. कला असते ते एका ते कोणाला देते कोणाला नाही देत. जा माझ्यासाठी इथंच घेऊन या, मी इथंच पेतो. खाऊन चल ना आंध्र. अरे काय बाबा आंध्र याले काही नाही. 2-3 वैकीचे भेटते आणि 5-6 शाले झाम्या बसते. तुम्ही जा चुपचाप मध्ये घेऊन या. मोहन दुवा आला रे त्यावाला. काय बोल राहिले मदन भाऊ? खरंच काय? अरे खरंच ना, हे पाहून घे. जमलं बाबा. 100 रुपये आले बा. आंब्याचा खर्च निघाला. आता आणतो आंबे. काही खर्च पाणी मग मोहन? आता 100 रुपयाचा आकडा भेटला तुले तर काही खर्च तर कर. आंब्याचा रस खाले चल घरी चला. मस्त आंबे आणतो. तुमच्या वहिनीने मस्त रस करायला लावतो आणि जेवण करून घ्या. अरे आंबे खाऊ को बोर झाला ना माणूस. आंब्याच्या रसावर खर्च असते का काही लेका तू? चालू राहिला का मग मोहन? मी चाललो तिकडे आंबे आणाले. चलशील तर चल मग. शाहरुख आहे. फक्त अर्धा घंटा तू पांटेला पाय. मी बात आंबे घेऊन येतो. राहतो खरी, पण तिकून आल्यावर 2 जणांना खर्रा लागन त्या इकडून. सल्ल्याले मले. बरं ठीक आहे. खाऊन घेजा खर्रा. बात येतो मी. थैली घेतो मोहन सोबत. ते बिना थैलीचे आंबे देत नाही. ते पन्न्या बंद आहे. अरे दुसरी कोणती थैलीच नाही का त्यापाशी? हे विमलची थैली घेऊन आला का तू? काही लेका ताला करायचेस कामं का? 5-50 किलो आणून आला का तू आंबे? नाही किलोच भर. 2 जण काय आम्ही खाणारे नवरा बायको. कोण आहे खाणार? अरे म्हणूनच म्हणून राहिलो ना का एवढा मोठा थैला घेऊन चालता का तिथं? तमाशेच करता का कुठं बी? काही नाही होत ना रे. चल तू चुपचाप. काय राजा म्हणे गाडी घेतली त्या तर बसता नाही येत त्याच्यावर. एवढी उच्चीच्या उच्ची आहे ते. स्पोर्ट बाईक कोण ते? चल बस ना तू. बाबा इथं गोष्टी करता काय? बस लवकर. इथं भूक लागून गेली आंबे आणायच्या आधी. बस बरं पटकन. हे थैली हाती पकडे. तमाशे नाही पाहिजे फालतूचे. शाहरुख आहे. पाहिजे रे. बस अंदर बस तू पांटेल्याच्या, नाही तर गिराईक चालले जाईल. करू चालू. बसला बरोबर पकडजो. अरे मेरे बाप रे. काय जोऱ्यानं पडलो रे बा मी. अरे उतर सल्ल्या, लवकर उतर. उचल त्याले पहिले मोहनले. डोक्याला लागलं त्याच्यावाल्या. पकड, हात पकड माया. उभा होय. काय गाडी चालवणं का काय होती त्याची वाली? एवढ्या मस्तीनं गाडी चालू आला का? त्याला माहित बी नाही आम्ही मागच्या मागं पडलो म्हणून. पण असा कसा पडला तू? तुला पकडता नाही आला का गाडीला बरोबर? अरे पकडालेच काही नाही त्या गाडीला, तर मी कायले पकडू? कोण सांगितलं होता तुला भाजीपाला लावाले? जास्तीचे काम कायच करत असतं. राहू द्यायची होती तशीच. अरे भाजीपाला लावला तर फायदाच झाला ना. रोजची आवक येऊ राहिली, काही ना काही खर्च पाण्याला निघू राहिले पैसे. आंबे एवढे गोड होते म्हणून का तुला विचारच पडन? आंबे लय गोड, आंबे लय जोरदारचे आणले होते त्यानं. हा पगला कोणासोबत बोलू राहिला? अरे का रे म्हणे, कोणासोबत बोलू राहिला तू? अरे दिसून नाही राहिला काय चष्मा लावून बी तुम्हाला डोळ्यानं? मोहन आहे ना मांग. तूच पाय चांगला मांग, तूच पाय पहिले. उतरला काय मागच्या मांग?
अरे काऊन रे मोहन, कुठं आहे तू? उतरला का मागच्या मांग? काय राजा? शायन्या वाण्याचा तू गाडी चालवायला होता का हेलिकॉप्टर चालवायला होता रे? एवढ्या स्पीडने नेली मागच्या मागं पडलो म्हटलं मी पांटेल्यापाशी डोक्याला लागलं मावल्या. मले म्हणून आला का मागच्या मागं उतरला काय? तुले तर म्हटलं होतं रे मांग बरोबर पकडून बस म्हणून. तू चालला जाय येतो मी शाहरुखाच्या गाडीवर चाललो. बरं ठीक आहे मग, चला येतो बाबाजी. अरे काऊन रे मोहन, काय झालं रे? अरे त्या मण्याच्या गाडीवरून पडलो मी, डोक्याला लागलं मावल्या. डोकं दुखू राहिलं माया. आंबे आणायला चाललो होतो मी आता सोन्याच्या त्यापाशी. त्या दोघांना काही आंब्याची दुकान लावली नाहीये. तू सारखा सारखा बाजारात चालला जाय आणि आंबे घेऊन ये. आता मी आणले बा 2 किलो आंबे, 200 रुपयाचे 2 किलो आणले. अधिक बंद केलं का या दोघांना आंब्याचं? आता काय लावलं येई ना? काय माहित बा, आता त्या पांटेल्यापाशी येते, तुले माहित. बरं येतो मी तात्या. आता काय आकडाच भेटला तुले. चला येतो मदन भाऊ, येतो रे सल्ल्या.